नमस्कार. मी डॉक्टर कैलास रोडगे, दादा पाटील महाविद्यालय कर्जत, अर्थशास्त्र विभागाकडे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करीत आहे. आज आपण SY BCom व्यावसायिक अर्थशास्त्र आणि SYBA स्पेशल पेपर 2 स्थूल अर्थशास्त्र या दोन्ही वर्गासाठी एकत्रित असणारा जो घटक ज्याचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम, त्या संदर्भामधल्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा आपण अभ्यास करणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना आहेत. आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय किंवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेवरून किंवा महत्त्वावरून अर्थव्यवस्थेच्या विविध बदलाची चर्चा आपण केली. मात्र ही संकल्पना समजून घेत असताना नेमकं राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं किंवा त्यामध्ये कोणकोणत्या संकल्पना आहेत त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या विविध संकल्पना आहेत त्या विविध संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. त्यातली पहिली संकल्पना आहे ती म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. प्राध्यापक लिप्से यांच्या मते स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे एका वर्षाच्या कालखंडामध्ये देशात निर्माण करण्यात आलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचं मूल्य. म्हणजे लिप्से यांनी या व्याख्येमध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजत असताना एका वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या वस्तू आणि सेवा तयार झालेल्या आहेत त्यांचं मूल्य यात मोजमाप करावं अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे. दुसरी व्याख्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण करण्यात आलेल्या वस्तू व सेवांचं मूल्य किंवा किंमत म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय. म्हणजेच अंतिम वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्याचं बाजारभावानुसार आलेलं मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन असा त्याचा अर्थ होतो. आता हे स्थूल राष्ट्रीय उत्पादन कशा पद्धतीनं मोजलं जातं किंवा त्याची काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर त्यामधलं पहिलं वैशिष्ट्य आहे पैशात मापन. आता स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हे नेहमी पैशामध्ये मापन केलं जातं. म्हणजेच प्रत्यक्ष वस्तू आणि सेवांची बेरीज आपण करू शकत नाही. त्यामुळं पैशाच्या भाषेत व्यक्त केल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या किमती विचारात घेऊन स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजलं जातं. दुसरं वैशिष्ट्य आहे अंतिम वस्तू. तर उत्पादन प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या उत्पादनाच्या प्रक्रियेतून वस्तू जात असतात आणि त्यामुळं एकाच वस्तूचे दुहेरी मोजमाप होण्याची शक्यता असते आणि म्हणून या दुहेरी मोजमापाची शक्यता टाळता यावी किंवा गणना टाळता यावी म्हणून ज्या अंतिम वस्तू आहेत किंवा अंतिम वस्तूचं जे मूल्य आहे ते यामध्ये विचारात घेतलं जातं. तिसरा मुद्दा आहे विशिष्ट कालखंड. म्हणजे राष्ट्रीय उत्पादनाचं मापन करताना विशिष्ट कालखंड विचारात घ्यावा लागतो. हा कालखंड कितीही वर्षाचा असू शकतो. साधारणपणे 1 वर्षाचा कालखंड यासाठी विचारात घेतला जातो कारण प्रत्येक वर्षी राष्ट्रीय उत्पादनाचं मोजमाप केलं जातं. चौथं वैशिष्ट्य आहे देशात व परदेशात निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवांचा समावेश. आता स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचं मापन करताना देशात निर्माण केलेल्या वस्तू बरोबरच परदेशात निर्माण केलेल्या वस्तूंचाही समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये केला जातो. तसेच दुसऱ्या देशाच्या नागरिकांनी आपल्या देशामध्ये वस्तूंची निर्मिती केली असेल तर स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून त्या वस्तू देखील वजा केल्या जातात. पुढचा मुद्दा आहे घसारा वजा केला जात नाही. म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचं मोजमाप करताना घसाऱ्याची रक्कम त्यामध्ये समाविष्ट असते. त्यामुळे ही रक्कम जास्त दिसते किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पादन जास्त दिसतं. ती रक्कम स्थूल राष्ट्रीय उत्पादनामधून वजा केली जात नाही. ही झाली स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना. दुसरी संकल्पना आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. आता प्राध्यापक लिप्से यांच्या मते
स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा किंवा झीज यासाठी लागणारा खर्च वजा केला असता निव्वळ राष्ट्रीय उत्पादन निश्चित करता येतं. किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचं सूत्ररूपाने जर व्याख्या करायची झाली, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा. म्हणजेच वरील व्याख्येवरून आपल्याला असं सांगता येऊ शकतं की स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा केल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते त्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असं म्हणतात. ही संकल्पना अत्यंत वास्तवदर्शी आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रीय उत्पन्नाचं यथार्थ दर्शन घडवणारी ही निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना आहे. यावरूनच आपल्याला आपल्या देशाचं निव्वळ राष्ट्रीय उत्पादन किती आहे हे समजतं आणि त्यावरून अर्थव्यवस्थेच्या स्वरूपाची कल्पना येते. आता स्थूल आणि निव्वळ या ज्या दोन संकल्पना आहेत यामध्ये काय फरक आहे हा फरक आपण सुरुवातीला समजावून घेऊ. आता स्थूल राष्ट्रीय उत्पादनात एका वर्षाच्या कालखंडात तयार झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवांची बेरीज असते. स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा केल्यानंतर जे शिल्लक राहते त्यास राष्ट्रीय उत्पादन असं म्हणतात. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात निव्वळ राष्ट्रीय उत्पादनापेक्षा जास्त असतं. म्हणजे नेहमी स्थूल राष्ट्रीय उत्पादन हे निव्वळ राष्ट्रीय उत्पादनापेक्षा जास्त असतं, कारण त्यामध्ये घसाऱ्याची रक्कम समाविष्ट असते. स्थूल राष्ट्रीय उत्पादन काढणं सोपं असतं, मात्र निव्वळ राष्ट्रीय उत्पादन काढणे अत्यंत गुंतागुंतीचं आणि कठीण काम असतं. त्याचबरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादनावरून अर्थव्यवस्थेच्या प्रगतीची सर्वसाधारण कल्पना येते, तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनावरून अर्थव्यवस्थेचे यथार्थ दर्शन किंवा वास्तविक संकल्पना आपल्याला समजून शकते. त्यानंतर तिसरी जी संकल्पना आहे ती संकल्पना म्हणजे घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पादन. आता घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पादन करीत असताना कोणतीही वस्तू तयार करीत असताना भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन या 4 उत्पादन घटकाच्या सहाय्यानं उत्पादन केलं जातं आणि हे चारही घटक उत्पादन प्रक्रियेमध्ये समाविष्ट राहावेत म्हणून या 4 घटकांना खंड, मजुरी, व्याज, नफा या स्वरूपामध्ये मोबदला द्यावा लागतो. म्हणजेच प्रोफेसर जे ब्रुमन यांनी घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पादनाची व्याख्या करताना सांगितलं, एका वर्षाच्या कालखंडामध्ये उत्पादन घटकाच्या मालकाला मिळालेला घटक मोबदल्यांची बेरीज म्हणजेच घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजेच सूत्ररूपाने जर ही संकल्पना समजून घ्यायची असेल तर घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न काढताना किंवा घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड अधिक मजुरी अधिक व्याज अधिक नफा. म्हणजेच यामध्ये किंवा हे घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पादन काढीत असताना उत्पादन घटकांना मिळणाऱ्या मोबदल्यांची बेरीज केली जाते आणि त्या बेरजेवरून घटक खर्चानुसार किती राष्ट्रीय उत्पन्न आहे हे काढलं जातं. ही झाली तिसरी संकल्पना. पुढची संकल्पना आहे दरडोई उत्पन्न. आता दरडोई उत्पन्नाच्या संदर्भामध्ये किंवा दरडोई उत्पन्नाची संकल्पना आहे ही अर्थशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची संकल्पना मानली जाते, कारण दरडोई उत्पन्नाच्या संकल्पनेच्या आधारेच लोकांचं सरासरी उत्पन्न किती आहे, त्याचबरोबर लोकांचं राहणीमान कसं आहे, त्याचबरोबर जीवनमानाचा दर्जा कशा प्रकारचा आहे याची माहिती आपल्याला दरडोई उत्पन्नावरून समजते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नानंतर दरडोई उत्पन्न ही संकल्पना महत्त्वाची आहे. आता दरडोई उत्पन्न म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट वर्षाच्या राष्ट्रीय उत्पन्नास त्याच वर्षात एकूण लोकसंख्येने भागले असता आपल्याला दरडोई उत्पन्न समजते. सूत्ररूपाने जर काढायचं झालं तर दरडोई उत्पन्न बरोबर एकूण राष्ट्रीय उत्पन्न छेद एकूण लोकसंख्या. म्हणजेच वरील व्याख्यावरून आपल्याला असं स्पष्ट होतं की एखाद्या
विशिष्ट वर्षातील राष्ट्रीय उत्पन्नास एकूण लोकसंख्येने भागले असता आपल्याला दरडोई उत्पन्न मिळतं आणि जे अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाचं आहे. पुढची संकल्पना आहे वैयक्तिक उत्पन्न. आता वैयक्तिक उत्पन्न हा घटकसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आता वैयक्तिक उत्पन्नामध्ये प्रत्येक व्यक्ती आपला चारित्र्यार्थ चालवण्यासाठी किंवा भागवण्यासाठी आर्थिक धडपड करीत असते. त्यामुळे व्यक्तीला त्या धडपडीचा किंवा कामाचा मोबदला म्हणून जी रक्कम मिळते त्याला वैयक्तिक उत्पन्न असं म्हटलं जातं. किंवा सर्व समाजाने निर्माण केलेल्या वस्तू व सेवांमध्ये प्रत्येकाचा वाटा असतो. प्रत्येकास आपल्या कामाचा मोबदला म्हणून काही उत्पन्न मिळत असते. त्यामुळे व्यक्तीच्या दृष्टिकोनातून वस्तू व सेवा निर्माण करण्यासाठी तिने केलेल्या प्रयत्नाचा मोबदला म्हणजेच वैयक्तिक उत्पन्न. किंवा व्याख्येच्या स्वरूपामध्ये सांगायचं झालं तर वैयक्तिक उत्पन्न म्हणजेच व्यक्तींनी एका वर्षाच्या काळात सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाची बेरीज केली असता जे उत्पन्न मिळतं त्याला वैयक्तिक उत्पन्न असं म्हटलं जातं. वैयक्तिक उत्पन्न हा घटक देखील व्यक्तीच्या दृष्टीनं महत्त्वाचा असतो. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या संकल्पनेचा सुद्धा समावेश केला जातो. पुढची संकल्पना आहे ती म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमधली खर्चयोग्य उत्पन्न. आता खर्चयोग्य उत्पन्न काढीत असताना किंवा वैयक्तिक उत्पन्नामधून मिळालेले जे उत्पन्न आहे ज्याला आपण वैयक्तिक उत्पन्न म्हणतो, या उत्पन्नामध्ये व्यक्तीने स्वतः कष्ट करून मिळवलेल्या उत्पन्नाचा समावेश असतो. तसेच मिळालेल्या उत्पन्नात हस्तांतरित उत्पन्नाचा सुद्धा समावेश असू शकतो. उदाहरणार्थ निवृत्तीवेतन, बेकारी भत्ता या त्या संकल्पना आहेत. त्या वैयक्तिक उत्पन्नामधून किंवा जे खर्चयोग्य उत्पन्न आहे हे खर्चयोग्य उत्पन्न म्हणजेच व्यक्तीने अर्थव्यवस्थेत आर्थिक धडपड करून जे उत्पन्न मिळवलेले असते ते सर्वच्या सर्व उत्पन्न व्यक्तीला उपभोगासाठी खर्च करता येत नाही. कारण त्या उत्पन्नामध्ये कराची रक्कम समाविष्ट असते आणि जेव्हा खर्चयोग्य उत्पन्न काढलं जातं तेव्हा व्यक्तीच्या वैयक्तिक उत्पन्नामध्ये असलेली कराची रक्कम वजा केल्यानंतर जे रक्कम शिल्लक राहते त्याला खर्चयोग्य उत्पन्न असं म्हटलं जातं. म्हणजे सरकारला द्यावा लागणारा कर हे सक्तीचं देणं असल्याने ते द्यावं लागतंच. त्यामुळे व्ययशक्य उत्पन्न हे प्रत्यक्षात मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा कमी असते किंवा व्यक्तिगत उत्पन्नामधून कराची रक्कम वजा केली असता जे शिल्लक राहते त्यास खर्चयोग्य उत्पन्न असं म्हटलं जातं. म्हणजेच नेहमी खर्चयोग्य हेच असतं. वैयक्तिक उत्पन्नामध्ये खर्चयोग्य उत्पन्न समाविष्ट असतं. म्हणजेच एकंदरीत जेव्हा व्यक्तीला उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नामध्ये कराची रक्कम समाविष्ट असते. ती वजा केल्यानंतर जे शिल्लक राहील त्याला खर्चयोग्य उत्पन्न असं नाव दिलेलं आहे किंवा असं म्हटलं जातं. थोडक्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करीत असताना किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना समजून घेत असताना स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, त्याचबरोबर निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न, घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न आणि वैयक्तिक उत्पन्न या संकल्पना महत्त्वाच्या मानल्या जातात. आणि या संकल्पनेवरूनच
राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं आणि या मापनामध्ये सर्वात महत्त्वाची जी संकल्पना आहे ती संकल्पना म्हणजेच निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना महत्त्वाची मानली जाते. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या विविध संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा आपण आज अभ्यास केला. धन्यवाद.